महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगणाऱ्या काही जणांनी नाशिकमधील शरमपूर रोडवरील फिजिक्स वाला क्लासमध्ये घुसून कर्मचाऱ्यांवर मारहाण व धमकी दिल्याची घटना 12 फेब्रुवारी 2026 रोजी घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कोंबडे, ललित वाघ, रोहित उगावकर, बाजीराव मते व इतरांनी बेकायदेशीर जमाव करून क्लासमध्ये अनधिकृत प्रवेश केला. मराठी विद्यार्थ्यांना हिंदी बोलण्यास भाग पाडले जाते या कारणावरून त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालत कर्मचारी अभिनव कुमार यांना थप्पड मारून त्यांना जागेवरून बाजूला जाण्यास अटकाव केल्याचा आरोप आहे. तसेच क्लासमध्ये हिंदी भाषिक शिक्षकांना 7 दिवसात राजीनामा देण्याची धमकी देत, अन्यथा क्लासची तोडमोड करू अशी चेतावणी देत शिवीगाळ व गोंधळ घालल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी मॅनेजर यश कुमार त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 44/2026 अन्वये विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून 6 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर संबंधित कलमानुसार नोटीस बजावून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मयूर दिलीप बुचकळे वय वर्ष 29 राहणार मसरूळ, अक्षय लक्ष्मण कोंबडे वय वर्ष 30 राहणार पाथर्डी फाटा, बाजीराव बाळासाहेब मते वय वर्ष 36 राहणार देवळली, मेघराज श्याम नवले वय वर्ष 33 राहणार पाथर्डी फाटा, रोहित अभय उगावकर वय वर्ष 33 आनंदवली, ललित नरेश वाघ वय वर्ष 30 सिडको इतर आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांचा तपास सुरू आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.